देवा, आमच्याकडनं काहीतरी चुकलं माकलं असेल तर माफ कर रे. तुझ्या विसर्जनाच्या वेळी काहीतरी चुकलं असेल तर माफ कर रे. तुला बघण्याची सगळ्यांची इतकी आतुरतेने इच्छा होती ना. थोडा वेळच झाला देवा. खरंच तू तरी सगळं अंतर्यामी आहेस. तुला तरी सगळ्यांच्या मनातलं सगळं ठाऊक आहे रे देवा. तू आमचा सुख करता दुःख हरतायस, आमच्या आयुष्यातले संकट निर्माण करतोस. मग आमच्या मनात काय चाललंय ते तुला माहीत नाही का रे भगवंता. सगळ्यांची एकच तुझ्याकडे विनंती आहे देवा. काहीतरी चुकलं असेल तर माफ कर रे लालबागचा राजा. भगवंता, तुझ्याकडं काय मागायचं सगळं देऊन पुरून उरला आहेस तू. खरंच भगवंता, ही जी आमच्याकडनं चुकी झाली ह्याला माफी असावी देवा. खरंच तुला निरोप देताना जे काही डोळ्यातून अश्रू येत होते थांबत नव्हते रे. पुढच्या वर्षी लवकर ये भगवंता. आणि एवढी ताकद आणि एवढी चांगली बुद्धी दे ना, सगळं काम अगदी चांगल्या रीतीनं व्हावं देवा. तुझ्या आगमनाचं सगळं रीतीने विसर्जनापासून ते आगमनापर्यंत सगळं सुखकर व्हावं देवा. तुझा कायम आशीर्वाद आमच्या मागे असाच असू दे. लालबागच्या राजाचा विजय असो भगवंता. खरंच तू इतकं दिलेस जे शब्दात सांगू शकत नाही आणि जे मनापासून व्यक्त करू शकत नाही. भगवंता, तुझं फक्त पाण्यात विसर्जन केलं आहे. खरं ह्या मनरूपी घरात कायम तू असाच विराजमान आहेस आणि तिथं कायम अशीच पूजा होत राहणार आहे. लालबागच्या राजाचा विजय